वहिनी, अजून कोण नाही आली आई? बबड्या, आता आईला दवाखान्यात नेलं ना? आईची तब्येत नाही का वहिनी बरोबर? पण दादा फोनवर म्हणे की चांगला आहे. हो, चांगला आहे. पण आता बबड्या, आईले पाण्यानं हे नशीन झाला, त्रास नशीन झाला. हा, पाणी नाका तोंडात गेलं अशी, काही गेलं अशी. हा, म्हणून मग दवाखान्यात नेलं अशी. वहिनी, मग ते लोकांनाच कोण नाही नेलं आईले दवाखान्यात? काय रे बबड्या, ते कशी नेते? ते नशीन नेलं तर काय माहिती, आता घरी आल्यावर समजेलच ना आलेले. चाल ना, आपण तिकडे बसू ना, तिकडे बसू. आता येतीलच ते घरी. शेटू. हा मम्मी. आम्ही आली का आई? नाही रे बबड्या, आता येतील ना. हो ना, आम्ही बबड्याला तेच सांगून राहिली. वहिनी, चला ना मग आपण पुढे बसू ना, अंगणात बसू ना. वहिनी, नाही तर ती शाळेजवळ जाऊ का मी? आई आली की दिसतेस मले. बबड्या, आतेच थांबा घरी. आभाळण्याचं वातावरण आहे, असं फिरत असतात काय? मग तुम्ही आल्या आल्या दादाला दिसले नाही की दादा मलाच बोलतील. दादाचा फोन आलता, बघायला लक्ष दे म्हणत. हा, दादाचा किती जीव आहे त्यात माहित आहे ना. तुम्ही असं रडून राहिले, हे करून राहिले, दादा माहित झालं तर दादाला तिकडे सुचून नाही राहिलं. अन इकडे त्याचं मन नाही लागत की त्याला ते बबड्या करते. हा, तुम्ही तर रडत जा वहिनी. रड आला. आई पावर आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत. हा, आई म्हणजे समजलं हे ना, रड तर आपोआपच आला ना. जाऊ दे ना, पण मन ऐकलं ना आपलं. आता येतातच. चिटू, सुट्टी होईल का आज मग? हो मामी, बालटेल मी फोन लावला होता तर बालटेन सांगितलं सुट्टी होते म्हणत. सलाईन दिली डॉक्टरनं, हे केलं, सुट्टी ते म्हणा संध्याकाळलं. एक्सरे काढायचं होतं ते होतं म्हणे. मग प्रणवच्या बाबाला फोन लावता, म्हणलं हो तर म्हणे एक्सरे काढायला सांगितलं डॉक्टरनं. ते हे करणार आहेत म्हणे, ते आता पाणी गिनीलं का बा कुठे काही असं म्हणत बाई ते असे. हो मामी, केलं ते सगळं. पण काही नाही, तब्येत चांगली आहे. पण थकवा आणि ते खूप म्हणजे मानसिक त्रास झाला आईला. खूप म्हणजे असं धक्का बसला ना अचानक, ते सगळं घडलं ना. तर त्याच्याने एकदम एकदम असं थकल्या तर खूपच म्हणते. पण ते असं गुंग आहेत त्या अशा, ते धक्का बसल्यासारखं झालं त्यांना म्हणून. पण डॉक्टर सलाईन वगैरे दिलं, गोळ्या दिल्या, बाकीचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले म्हणे. याच्या आमच्या घरी फोन लावला होता मी श्यामच्या बाबाले, त्याने सांगितलं. आता हॉस्पिटलच्या काही फॉर्मॅलिटी राहतातच. येतील आता तरी 7-8 वाजतील म्हणत. वहिनी, मग आईची तब्येत चांगली आहे? हो रे बाबू, आईची तब्येत चांगली आहे आपल्या. आता आई येते. चल मग आता आपण तिकडे बसू, अति बसशीने एकटा नाही तर. चल मग शिटू. मग बाई मी स्वयंपाकाला लागतो ना. सकाळचं तर तसंच आहे व कोणीच नाही जेवला आताही. मामी ते द्या टाकून सगळं आता. कालचा स्वयंपाक सगळा गाईले गेला ना, आजचाही तसाच आहे. जाऊ द्या आता ना, काही गरमच करा. आईसाठी ना मी हाताने खिचडी करतो. आईला खिचडी देतो. आल्या आल्या पोळी भाजी ते जेवणार नाहीत ना, ते तेला ह्याची मुंगाची खिचडी आवडते. तुपाचा तळा दिला की मी ते करतो आईसाठी. तुम्ही बाकीचे स्वयंपाक करा. फार चांगलं माय, कर. एवढी काळजी करतं सासूची, चांगली गोष्ट आहे. कर. ते सासूही चांगलीच आहे व लय चांगले आहेत शांताबाई. मा संग तर कोईच सारख्या राहिल्या नाहीत. काही बी बहीण सारखंच. आमच्या बुडी बोलतात मला साठी की मा ते वहिनी नको म्हणू, वहिनीला ते नको म्हणू, ते वहिनीला चांगली आहे. मा ऐकून घेतात, सांग काय म्हणू अजून. हो मामी, आमची आई आहेतच चांगले. आता माझी आई नाही पाहिली खरं सांगतो, पण मला असूतच मला माझी आई दिसली. मी आटेली धंदे करतो, मुज्जरपणाही करतो त्याच्यासोबत. मला माहित आहे लय खेप मुज्जरपणा करतो, पण त्या मला कधीच काही म्हणत नाहीत. मी निरा आईसारखीच वागतो. त्याच्या वंदे टाकून देतो, काम करत नाही, ऐदीपणा करतो. मला लय खराब वाटलं आता 2 दिवसात. मी लय लय ऐदपणा करतो मामी, कामं नाही करत. आईवर सगळे कामं टाकतो. तरी बी आमची आई मला काहीच म्हणत नाहीत. मला आई नाही ना, तर आमच्या आईनं मला आईची उणीव कधीच नाही भासवली. मी लय आटेलपणा करतो माझ्या सासू संग. बुज्जरपणाही करतो कधी, ऐकत नाही. तरी बी आमच्या आई काहीच म्हणत नाही काही. पण या 2 दिवसात मामी तुम्हाला शपथ सांगतो, मला असं वाटलं माझी डबल आई गमावली का. मला वाटलं मला आई डबल गेली. एक तर जन्म दिलाच मेली, पण आता म्हटलं ही बी जाते की काय, म्हणून मला लय रडायचं आहे. आई आल्या ना तर मी आईला कुठेच नाही जाऊ देत, काहीच नाही करू देत. सगळे कामं मी करतो, सगळंच मी करतो. मला फक्त आमची आई पाहिजेत. आमची आई पाहिजेत. लय चांगल्या आहेत आमची आई. मला 2 दिवस तुम्हाला सांगतो मामी, काय समजे नाही कसं करावं काय नाही. अव लढू नका, आता काय लढा लागते.
लढू नको आता तब्येत साजरी आहेत ना, तब्येत साजरी आहे आता येऊन राहिला की असं लढू नको दलिंदरावानी. जाऊ दे चल आसपूस. हा चल सगळं चांगलं झालं, देव पावला. चल बरं लाव मग खिचडी लाव. मग आल्या आल्या उशी खिचडी दिली, काही गोळ्या गिळ्या असतील घ्यायच्या डॉक्टरनं देईल, त्या गोळ्या घ्यायला जाय मग. चल तो हाताची खिचडी लाव मग, तो हात चिलत ना. चल मग मी बाकीच्या याचा स्वयंपाकाचं पाहतो. हो मामी स्वयंपाक ना म्हटलं मामी. हो बाई स्वयंपाक लय मोठा करा, म्हणजे सगळेच जण आपल्याच घरी जेवतात आता. 2 दिवस झाले मामी कोणी जेवले नाही ना, काही नाही. आ लय मोठी निक भिजवा. आणि मीना काकूले लागेस त्या काकूही करू लागतात, मी सांगतो तेले ते करू लागतात. सगळेजण जेवतीन आपल्या घरी. कोणीच जेवलं नाही, ते घरी त्या गेल्या नाहीत. अति स्वयंपाक करून आणला, कोणी जेवलं नाही. मला माहित आहे ना 2 दिवस झाले कोणाच्या हातात घास नाही. सगळेले बोलावून आणतो मी एटाय दिले, सगळेजण जेवतीन आपल्या घरी. हो ना करतो ना मी, मग काय तर मला का दिसून राहिलं मी आले तशी. सर गाव बाई शांताबाई ये हैराण झालं. मग सगळे करतो मी, सारायचं करतोय का परी. मी ते घरून साडी आणली होती आई, ते थैली रे. तिथंच आहे ना, तिथं रूम मध्येच ठेवलेली आहे. बदलावता रे का साडी? हो ते ओली आहे होईल सगळी. बघ मग. हो ते डॉक्टरांनी ते त्यांचा गाऊन दिला होता, तो काढणार आता. म्हटलं थांबा आमची साडी देतो. मग तिथे बॅग बरं मग मी देते ते. काका मंगेशले फोन लावता का? मा फोनची बॅटरी जाऊन झाली. ते गाडीचं लागेन आपल्याला. तुला कुठे येते तो पेट्रोल टाकायला गेला गाडीत, सांगितलं तर मला येते तो. हे बिल झालं का? करतो ना. थांब तू, मी करतो बिल. तू जाय शांता काकुनी जोड बस जाय. पाहतं तिथे काय आहे तर मी बिल गिल करतो. काका करतो ना, तू नको टेन्शन घेऊ. करतो म्हटलं ना मी. जाय तू वहिनी जोड जाय. ते डॉक्टर बोत बोल ती काय तो. हो लय मदत केली पंच काकानं, लय मदत केली. का बाले दिली का मग साडी? हो दिली. त्या तेच निसून देऊन राहिल्या नव्हते. खरे दिनू आई तर लयच थकली रे निरा. बाले विचार कर ना, काल संध्याकाळी 6 वाजतापासून ते पाण्यातच आहे ना. नका तोंडात पाणी गेलं. डॉक्टरच तर म्हणे फुफ्फुसात नाही गेलं हे नाही म्हणून चांगलं आहे म्हणे. तुमच्या पेशंटचंच नशीब म्हणे, तुमचं नशीब. एवढं 24 घंटे पाण्यात राहणं सोपं आहे का म्हणे. ते झाडावर ते रात्रभर तिनं झाडावर काढले, ते झाड निसटलं असतं त्याच्या हातून तर मग मग नसतं खरं. देवाचीच लीला रे बाबा, दुसरं काही नाही. देवाचीच लीला. कोण आहे पेशंट सोबत? हा मीच आहे. वहिनी अजूनही नाही आली आई घरी. बाबड्या आता सुट्टी होईल. हा ते आता आईले डॉक्टरनं सलाईन दिलं, हे दिलं, काही औषध गोळ्या लिहून दिल्या. हा आता यायला वेळच लागते ना. मला न्या लागत होतं ना दवाखान्यात. असं रडत राहतात कोण नेन तुम्हाला तिथं? तुम्हाला कळाव का आईला काळजी करा. हा आईले आईले आता दवाखान्यात नेलं. हा आता दादाचा फोन आला ना, आपल्याला सांगितलं ना दादानं आई बोलल्या आई चांगल्या आहेत म्हणून. हा आता दवाखान्यात न्या लागणार नाही का? आई चांगली आहे तर दवाखान्यात कोण नेलं? अरे बाबड्या बाबू आता पाण्यात आईले किती त्रास झाला, अशी नाका तोंडात पाणी गेलं. हा तरी किती हिंमत बाजत्या का हो. म्हटलं आमच्या आईला हिंमत बाज आहेत बाई. एवढं बाई 2 दिवस पाण्यात राहणं सोपी गोष्ट आहे का? रातभर राहायला म्हणतात ना त्या झाडाले. हो शांती आहे हिंमत बाज, मला माहित आहे. हो बाबड्या आता रडू नको. आता येते तू आई. फोन आला ना सुट्टी झाली म्हणून. बाबड्या आता रडणं बंद कर काय, नाही तर मग आई आल्या ना आईला सांगेन की हा बाबड्या लय त्रास देते मला. देत नाही ना वहिनी, आईली होत ना, मी त्रास नाही देत. माय गुणाचं लेकरू आहे. रडू नये असं. हा बस झालं आता रडू नये. आई आली ना आता घरी. गाडी आली. दादाचीच गाडी आहे वहिनी, मंगेश दादाचीच गाडी आहे. बाली बरं झालं बाई गेलती संग. बरं राहते खांदा बाई नुस दवाखान्यात आहे किती म्हटलं तरी. हो मग दिनून फोन करून बोलावलं माहितीले की ये म्हणून. शिटू जाईन ते हिचं पोरगं लहान. हा चाल 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 ना आरामशीर. चालता येते का? चालते. थांबा हात धरा ना आई. आई हात धरू द्या. आरामशीर चाल. मागे सरक ना. आईले पाय लंबे करू द्या. आई पांबे करतं का? नाही. तिला अशक्तपणा आला. ते डॉक्टरनं ते सलाईन दिली, हे केलं. अशक्तपणाच्या ना खूप गोवा आलेला आहे. आई तू अति नको बसू, चाल अंदर. आराम कर बबड्या, आईला आराम करू दे. हो आई आराम करतं का? चाल चाल आमच्या खोलीत चाल. मग अंदरच्या घरात अंग टाक तू. चाल शांताबाई, अंदर अंग टाकता का? बसतो ना ते. मला तसं वाटतच नाही मी घरी आली.
मला वाटलंच नव्हतं वापस घरी येईल. मला वाटलं तर मला हे माय लोक काही दिसतच नाहीत का. आता मी वापस येतच नाही का त्या पाण्यात. वाय बाय बाई, आता तुम्हाला त्या पाण्याचा भेवच लागून राहणार जसा. मला वाटते मी पाण्यात निघतच नाही का. हा, असं कसं आई? म्हणजे काय काय तुम्ही, आम्ही का तुम्हाला सोडणार होतं का? आम्ही तर कुठे येत होतो तुम्हाला शोधायले. हा, असं नका बोलू. आई तू बोलू नको जास्त, तू आराम कर. हा, काही नको बडबड करू. असं कसं काय काय म्हणजे काय हे आहे काय? हा, जाय तू आराम कर, आराम करू दे बाले. आईले आराम करू दे. बबड्या आराम करू दे बरं आईले. हा, तिला आराम करू द्या, निजू द्या तिला जरा. लय थकली हो माय पोरगी, बिमार पडली जशी. आता बाई पाण्यात राहणं सोपं आहे का? नाका तोंडात निघेल तर म्हणतात सारं. हा, तर काय ते झालं असेल काय? थोडा त्रास झाला असेल का त्याला? आराम करू द्यायला, आता झोपू द्या. हो ना, मी काय म्हणतो शिटू, अबाले अंदर घेऊन जा शांताबाईले, अंग टाकू द्या शांतते. हा, आराम केला ना तर तेले असं बरं वाटीन ना. हा, दिनू काही खा घ्यायला दिलं तर चालते का? काही असं चहा घे करून दिला तर. नाही काकू, चहा नको करू, दूध कर. चहा कसं ऍसिडिटी होईन तिले. तर गोळ्या देतो मी डॉक्टरने दिलेल्या, आणि त्या गोळ्या देतो. तू फक्त दूध करून दे मग आईले चांगलं. मी करतो का करू दे. हळद टाकतो थोडस. हळद टाकलं ना, हळद अँटीबायोटिक राहते. आईला ना ते सर्दी गिर्दी होईन काही होतं ते त्यानं आरामही पडेन. तसे हळद हळद चांगली राहते. बालते ते मोठ्या गंजातलं दूध घे जा. माग ये आजी, तसं ना पाय नाही देऊ. इकडे माग ये, मग ती बस माझं. आई हाय लय वाटपाच आहे व तुली. आजी ते बोलत राहतात ना, बनणं बोलतात ते पोटांना तळतो. भेटलं शांतीले, शांतीचं औषधच भेटलं. आता शांती बात दुरुस्त होते. कालपासून आई सगळ्या घरात शोधत जा. आधी 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 करू करू. मी म्हणतो युवाई बॉ, हे पा तुम्ही जरा अंग टाका, आराम करा. हा, 2 दिवसापासून तुमच्या जीवाला आराम नाहीये. आराम करा जरा. नाही नाही युवाई बॉ, आरामच आहे. देवानंच ऐकलं बा, शांती सुखरूप आली. तशी ते हाय धाडशीच आहे ते मला वाटे. पण ती नदीचं पाणी येईन तो एवढं हे पाहून मलाही मनात तुम्हाला सांगू शंकाची आहे. असं वाटे आता शांती भेटते का नाही भेटत. हिंमत दाखवली तिनं, रातभर होती म्हणतात, तर ती त्या झाडाला धरून रातभर राहिली. सांगा राजो. बरं, पहिल्या दिवशी तू आमच्या गावातले पोरं जाऊन आले बरं. हो, तर तिथून आले, सांगून आले पाहून घेऊन. पण ते ताण तर ती सांगून राहिली ना, म्हणजे अर्ध्यात अडली ती पहिली. तर ती धरलं आणि त्यातून मग तिचा हात भेटला डबल. ते डबल त्याचा ती डायरेक्ट त्या मोठं झाड होतं म्हणे, त्या झाडाले मग मी धरून राहिली म्हणे, सकाळून लोक जसा जीव मग धरून. नाही शांताबाई, हा हिंमत बाजच, पण तिचं नशीब बलवंतर. तिचं नशीबच बलवंतर होतं बा, की ते एवढ्या मोठ्या पुरातून वाचली. एक दिवस रात्र पाण्यात राहण्याची गोष्ट आहे का? ए रे दिनू, बस आराम कर जरा. हो मामा, ते पैसे पाठवायचे होते. आणि आता जातो म्हटलं बाबा, त्या गावात जातो, त्या भाऊची त्या बाईची आभार मानतो. त्याला काही मदत असली तर पाहतो मग आपण काय करायचं आहे. त्याने लय उपकार केले बा. हो, तू एकला नको जाऊ, मी येतो. तर ती मग त्याच्या आभार माना लागतील ना बा, एवढं त्याने हे केलं. हो, मी येतो. जाऊ ना, सकाळ सकाळ जाऊ ना. बरं, चालते मग. हे पा, मी काय म्हणतो आता, समजे जण लय थकेला. हा, कालपासून कोणाच्या पोटात कोणाचा कण नाही, काय नाही. आता ताट वाढतो पण करणार ना, सगळा स्वयंपाक करून आणला. काकू, आई जेवली का? हो, त्याने उलसी खिचडी खाल्ली. त्याच्यासाठी खिचडी केली तर ते खाल्ली. पोळी नाही जेवत ना, ज्याची इच्छाच नाही म्हणत. पण तिला थोडीशी पोळी द्यास लागत होती. गोळ्या आहेत ना, पॉवरफुल गोळ्या आहेत. तसं आई झोप लागली का आईले? हा, थांबा, आता झोप लागली. गोळ्या गेल्या, त्या गोळ्या सुस्ती आहे. काय म्हणतो ते? अहो, तिला पोळी जेवू घाल लागत होती.